श्री स्वामी समर्थ. स्वामी, आज तुमच्या चरणी बसलो आहे ते काही मागण्यासाठी नाही, तर मन मोकळं करण्यासाठी. आज एक गोष्ट मनापासून कबूल करायची आहे. आयुष्यात जे काही मिळालंय ते माझ्या कर्तृत्वापेक्षा तुमच्या कृपेनेच जास्त मिळालं आहे. कधी वाटतं की मी खूप मेहनत केली म्हणून हे यश मिळालंय, पण आज समजतंय मेहनत तर माझी होती, पण शक्ती तुमची होती, संधी तुमची होती आणि योग्य वेळी योग्य दार उघडण्याची कृपा देखील तुमचीच होती. स्वामी, आम्ही माणसं खूप विचित्र असतो. जे नाही त्यासाठी रडत बसतो, पण जे आहे त्याबद्दल मात्र कृतज्ञ राहायला विसरून जातो. आम्हाला अजून पैसा हवा असतो, मोठं घर हवं असतं, मोठी नोकरी हवी असते, पण कधी शांत बसून आम्ही विचारच केला नाही की आज जो श्वास चालू आहे, ज्यांच्यावर आपण प्रेम करतोय ती माणसं आपल्या जवळ आहेत, 2 वेळचं अन्न मिळतंय आणि संकटात तुमचं नाव घेण्यासाठी वाचा आहे. हे सगळं कुणामुळे आहे स्वामी? तर स्वामी, हे सगळं तुमच्यामुळेच आहे. किती वेळा आयुष्यात असे प्रसंग आले जेव्हा वाटलं आता सगळं संपलं, कोणताच मार्ग दिसत नव्हता, डोळ्यात फक्त अश्रू होते, मनात भीती होती आणि भविष्य पूर्ण अंधारात दिसत होतं. पण आज मागे वळून पाहतोय तर जाणवतं की त्या अंधारातून मी एकटाच बाहेर आलो नव्हतो, तर माझा हात तुम्ही धरून चालत होतात. मी हरलो होतो पण तुम्ही हार मानू दिली नव्हतीत. मी रडलो पण तुम्ही मला सावरत राहिलात. म्हणून स्वामी, आज एकच गोष्ट समजली आहे, तो देतो. हे एकदा मनापासून मान्य केलं ना की आयुष्य बदलायला सुरुवात होते, तक्रारी कमी होतात आणि समाधान वाढायला लागतं. स्वामी जे देतात ते योग्य वेळी देतात आणि जे देत नाहीत ते आपल्या भल्यासाठी थांबवून ठेवतात, कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे आपल्याला कधी काय द्यायचं आहे. म्हणूनच स्वामी, आजपासून मी मागणं कमी करीन आणि विश्वास जास्त ठेवीन, कारण मला खात्री आहे तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कोणाला धीर मिळतो तर कुणाला आशा मिळते, कुणाला नवी सुरुवात मिळते आणि कोणाला जगण्याचं कारण मिळतं. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात काही कमी असेल ना, तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी अजून तुमची कथा लिहित आहेत आणि जेव्हा ती पूर्ण होईल ना, तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणाल की स्वामी, जे दिलत ते माझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर होतं. चला तर मग आज सर्वजण मिळून प्रार्थना करूया की स्वामी, माझ्या मनात कधीही तुमच्याबद्दल शंका येऊ देऊ नका. मागण्यापेक्षा तुमच्या इच्छेवर विश्वास ठेवण्याची बुद्धी द्या आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नाव माझ्या मुखी आणि तुमच्यावरचा विश्वास माझ्या हृदयात कायम राहू द्या, कारण तो देतो एवढं जरी मान्य केलं तरी खूप काही भेटतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.